काय मागणी करताय? ग्रामपंचायत मालकीचा सिटी सर्वे 59 जागा त्यामध्ये ग्रामपंचायतीने काही सदस्यांच्या नावावर करून दिले 15 वर्षापासून आणि मी 16 महिने झाले त्याकरता तक्रार करत आहे। सगळीकडे तक्रार करून थकलो, उपोषण केलं। 3 दिवस उपोषणामध्ये कोणताही शासकीय अधिकारी आला नाही। माझी तब्येत खराब झाली आणि मला जळगावला नेलं। नेमकी किती जागा होती आणि कुणी कुणी त्यावर अतिक्रमण केलंय आणि शासकीय अधिकाऱ्यांकडून काय सांगण्यात येतं? शासकीय अधिकारी बोलत शासकीय सांगतात भूमी अभिलेख जी तेव्हाच मोजणी टाकलेली आहे। 16 महिने झाले माझ्या अर्जाला उपोषण केलं, एकही कोणताही ग्रामसेवक वगैरे तिथे हजर राहिला नाही। जागेवर नेमकं अतिक्रमण कोणाचं आहे? आता ग्रामपंचायत सदस्य आहेत, गावकरी आहेत, यांचं अतिक्रमण आहे। आता तुमची मागणी काय नेमकी? 59 जागेचे नावं स्पष्ट करावे आणि अतिक्रमण काढावं आणि ते जागा शासकीय कामात वापरावी। सदस्य आहेत, नाही नाव ते नाव देतील आपल्याला। कमलेश मुरलीधर चौधरी, फत्तेपूर। आमच्या गावामध्ये काही मीटिंगचे प्रकरण मंजूर झाले। कोणत्याही मीटिंगमध्ये प्रस्ताव न मांडता ग्रामसभेत कोणताही प्रस्ताव मांडला नाही। आपल्या त्या रजिस्टरमध्ये मीटिंगच्या रजिस्टरमध्ये मागच्या पेजेसवर ठराव करून तो ठराव जोडण्यात आला। ग्रामस्थाला कोणतंही काही कळवलेलं नाही। कमीत कमी आपल्याला कोणती योजना घ्यायची असेल तर ग्रामस्थांना कळवावे लागते। जर ग्रामसभा जर ठराव लागतो, का लागतो याच्या मागे कारण आहे की लोकांसमोर मांडलं गेलं पाहिजे की आपल्याला हे प्रस्ताव दोन नाही, परंतु यांनी कोणताही प्रस्ताव मांडला नाही आणि तो ठराव करून टाकला। आणि गावातील प्रतिष्ठित लोक की ज्यांच्याकडे ऑलरेडी गडगंज संपत्ती आहे, काही पदाधिकाऱ्यांच्या घरातच 2-2 विहिरी घेतलेल्या आहेत, सामान्य लोकांच्या एकही विहिरी यामध्ये नाही। यासाठी आज आम्ही शिव मॅडमकडे तक्रार केलेली आहे आणि ते आम्हाला निश्चितच चौकशी करून न्याय देतील आणि काही आमच्या गावातील सामान्य लोकांची नावे ते ॲड करून देतील अशी आम्ही त्यांना विनंती केलेली आहे। आमचा कळवळा एकच आहे की गावातील सर्व तळागाळातील लोकांना, गरीब लोकांना याचा लाभ मिळाला। मी ग्रामपंचायत सदस्य आहे, मी याचा कधी लाभ घेऊ शकत नाही कारण मी आता उदाहरण नाही, मी स्वतः घेऊ शकत नाही। माझा कळवळा फक्त एकच आहे की गावातील जे गरजू लोक आहे त्यांना हा लाभ मिळायला पाहिजे। ज्यांच्याकडे ऑलरेडी सर्व काही आहे, त्यांच्याकडे जमिनी आहे, त्यांच्या शेतामध्ये केळीच्या बागा आहे, सर्व काही आहे, त्याच लोकांना अनुदान मोठ्याचं पण तसंच। या संदर्भात तुम्ही ग्रामसेवक किंवा बीडीओंना काही तक्रारी केल्या होत्या? ग्रामसेवकाला जेव्हा मी माझ्या मासिक मीटिंगमध्ये विचारलं तर ग्रामसेवक एक शब्द सुद्धा बोलायला तयार नाही, काहीच नाही। बीडीओंना तुम्ही काही आम्हाला तर अशी विनंती, आम्ही मॅडमला पण विनंती केली, आमचे ग्रामसेवक सुद्धा आम्हाला बदलून मिळावं, त्याची बंदी करावी। कारण कोणत्याही सदस्यांना ते विश्वासात घेत नाही, परस्पर कामं करतात। कमीत कमी अजेंड्यामध्ये कोणत्या गोष्टीचा त्यांनी उल्लेख केला पाहिजे की आपल्याला ही नावं द्यायची, 1-2 जणांना सोबत जोडलं की झालं असं नाही। कोणतं गाव आहे आपलं? लोंढरी बुद्रुक। लोकशाही सदस्य कशासाठी असतात की त्यांना सगळ्या योजना आपण सांगितल्या गेल्या पाहिजे की जेणेकरून ते लोकांची नावं देतील। नाव सांगा आपलं? माझं नाव नंदुसिंग आलासिंग राठोड।